तसं करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार. कारण दुसरे जे युनियन आहेत त्यांनी त्या लोकांना लगेच कॅप्चर करून ठेवलेलं आहे, लगेच त्यांना आपले सभासद बनवून घेतलेलं आहे आणि त्या सभासदांच्या नावाने त्या सभासदांची संख्या बळ वाढवून ते केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही आता गेला त्या सभासदांकडे तर आधी म्हणतील आम्ही इकडे झालेलो आहेत, या युनियनचे झालो, त्यांना सांगा ठीक आहे तुम्ही व्हा तिकडं, पण आम्हाला पण तुम्ही आपले आहात, तुमचे प्रश्न आम्ही सोडवणार आहेत, त्यांना पटवून द्यायचं आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे कार्य करावं लागणार. दुसरं असं की या उपक्रमामध्ये बरेचसे चांगले आपले नवीन कमिटीमध्ये बरेचसे चांगले लोक आहेत, चांगले शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत की जे पत्रव्यवहार चांगल्या पद्धतीने करू शकतात, संघटन चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि हे संघटन करणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही शाळा हे करत बसला तर शाळा तर आपलं पोट भरायचं साधन आहे, त्या आधी करायचे, पण त्याच्याबरोबर संघटनेच्या कामासाठी जे नवीन आले त्या सर्वांना तुम्हाला एकत्र घेऊन एकत्र बसून तुम्हाला सर्व नियोजन करावं लागणार. कारण आता हा महिना आहे शेवटचा, ह्या आता जाऊ द्या एप्रिलपर्यंत काय जे आपल्याला अंतर्गत आहे तेवढं करा, परंतु जूनपासून तुम्हाला सभासद संख्या वाढवायला करावं लागेल. जर सभासद संख्या तुम्ही 10 एकूण आपले शिक्षक संख्या किती आहे आता ही काढा. आता आज कोणाला माहिती नाही किती शिक्षक संख्या आहे, एकूण संख्या किती आहे, त्याच्यात रिझर्वेशनची किती आहे आणि रिझर्वेशन शिक्षक संख्येवरती तुम्हाला 10% तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. पण तो कधी तुमचा ऑडिट झाल्यानंतर ते तुम्हाला डिसेंबरचं हे येणार. आणि हे नंबर देताना लेबर आपले जे 6व्या माळ्यावर लेबर ऑफिसर आहेत ते टॅली करतात. म्हणजे समजा अंकुश सर आहे, दिनेश अंकुश आहे, हा दिनेश अंकुशचं नाव दुसऱ्या युनिटमध्ये नाही ना, ते टॅली करतात ते. आणि जर असेल तर दिनेश अंकुशचं नाव करणार. म्हणजे तो सदस्य हा एकाच युनियनचा असला पाहिजे आणि त्या जर आपल्या तो युनियनचा असेल तरच आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळणार. कारण आम्ही मागे खूप प्रयत्न केला आले का, तेव्हा 1500 लोक सदस्य घेऊन आम्ही गेलेलो होतो. पण जेव्हा आम्ही त्यांनी टॅली केली जेव्हा 300 350 2-3 युनियनमध्ये होते, त्यामुळे ते रजिस्ट्रेशन त्यावेळेस होऊ शकलं नाही. त्यानंतर मग आमचे काही सदस्य मग राहू दे आपल्याला चालते ना पावतीवर चालू होतं आपलं. पण पावतीवर रिसीट फाडून आपण करत असताना त्यासाठी आपल्याला अकाउंट जे आहे ते फार हे ठेवावं, अकाउंट हे आपल्याला फार नियमित ठेवावं लागतं. आलेले किती पावत्या पुस्तक महत्त्वाचे आहे. पावत्या पुस्तकं तुम्ही डिसेंबरच्या किंवा जूनपासून वाढायला सुरुवात केलं ते डिसेंबरच्या आत ते तुमच्याकडे यायला पाहिजे. कारण जानेवारी ते डिसेंबर हे आपलं आर्थिक वर्ष असतं युनियनसाठी. फायनान्शियल इयर नाही, 1 एप्रिल ते 31 मार्च नाही, 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत हे आपल्याला मेंबरशिप वगैरे करायचं टार्गेट असतं. त्या टार्गेटमध्येच आपल्याला सर्व सदस्य संख्या वाढवून मग एप्रिलपासून संपूर्ण तयारी करून मग आपण ते सबमिट करायचं असतं. त्या पद्धतीने करा. आणि काही अडचण आहेत आले तर आहेत, आपले सर्व अधिकारी वरती आहेत, हेडमास्टरही आपलेच आहेत, परंतु हिंमत दाखवत नाहीत. समोरच्या माणसाला कसं भिडायचं, ते भिडायचं म्हणजे मारामारी करायची नाही, बौद्धिक नाही आहे का नाही. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं किंवा हे केलं आपल्यासाठी लढले तर ते एकटे होते, त्याच्याबरोबर कोणी नव्हतं. परंतु ते कशाच्या जोरावर त्यांनी ते केलं, कलमाच्या जोरावर, लेखणीच्या याच्यावरती त्यांनी आपल्या समाजाला हे सर्व मिळवून दिलेलं. जेवढे आता आपले लोक आहेत ते त्यासाठी, तर त्यासाठी लेखणी तर आपल्याला पाहिजेच. लेखणी असल्याशिवाय आपल्याला लेखणी आहे म्हणून आपण कसाही विचार मांडायचे नाही. समोरच्या अधिकाऱ्यात ते विचार पटले पाहिजेत, त्या हिशोबाने मांडले पाहिजे. आणि अधिकारी आला म्हणजे घाबरून जाऊ नका हो, काय होत नाही. अधिकारी आला तर आता आपण बघतो आज अधिकारी येणार तर मग आपण सर्वच जेवण पण विसरून जातो. अधिकारी काय बघणार त्यांचे, सॉरी हा सर अधिकारी येणार काय बघणार, त्यांचे जे आपले शैक्षणिक काम आहे ते शैक्षणिकच्या कामातून ते बघणार. ते शैक्षणिक कामं आता तुम्ही अपडेट ठेवा, काय होत नाही. जेव्हा मी सेक्रेटरी होतो आणि शिक्षक होतो त्यावेळेस पाटणकर म्हणून एएमसी होते. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही शिक्षक आहात. हो साहेब,
मग तुम्ही एवढा वेळ कसा देता? वर्ग काय करता? म्हणजे तुम्ही या आणि बघा, मी माझं काम सोडून माझं वर्गाचं काम करून मी माझा वेळ देतो म्हटलं. नाही नाही, तुम्ही असं मनावर घेऊ नका, मी सहज बोललो तुम्हाला म्हणून सांगतो. माझ्याकडे आहे का नाही? दोन ऑफिसर आले होते शाळेत विचारायला. नाही नाही, तर म्हणजे कसं आपलं काम आपण अपडेट ठेवलं तर काही होत नाही. कारण मला माझी बदली करायला नाटकाने कॉलेजमधून मोठमोठ्या युनियनने प्रयत्न केले, पण नाही झाले. ते अधिकाऱ्यांकडे पण गेलेत. मध्ये नियम काढला होता की ज्या शाळेत उपमुख्याध्यापक असेल, शिक्षक असेल, त्या ठिकाणी मुख्याध्यापक त्याच्या त्या शिक्षकाला त्या व्यक्तीला. पण माझं तर सगळं तिथंच झालं. उपमुख्य तिथं, शिक्षकही तिथे, हेडमास्टरही तिथेच. तर पण ते आपण आपलं सर्व का अपडेट ठेवायला पाहिजे. आपल्या बाजूने सर्व कर्मचारी आपल्या बाजूने असला पाहिजे, तर ते सर्व अधिकारीपासून ते सर्व पाहिजे. तर दुसरं असं, आता तुम्हाला हे सर्व नवीन आहेच, पण बाकी सर्व त्या सर्व सदस्यांना माहिती आहे की काम कसं करावं, काय करायचं ते सर्व